पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, स्वामी करण्यात व आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तर बोला. काही नाही, आमचं म्हणजे स्वामी भक्तीच्या मागे लागायचं म्हणजे हेच एक कारण होतं. म्हणजे मिस्टरांना काही हे नव्हतं, म्हणजे त्यांना काही माहिती नव्हतं स्वामींबद्दल. बर. आम्ही गोव्यात जेव्हा आलो तेव्हा मग म्हणजे यतिराज वगैरे नव्हता आम्हाला. मग सगळे फॅमिली मिळून आम्ही कारवारला फिरायला गेलो होतो. बर. आणि मी पण अक्कलकोटला वगैरे गेली नव्हती, पण मी स्वामींचं करायची. म्हणजे मला त्याच्या पहिले पण स्वामींचे थोडे अनुभव, म्हणजे स्वामींची सेवा वगैरे करायची. पण मध्यंतरीच्या काळात मग गोव्यात आल्यानंतर ती सेवा सगळी बंद झाली होती. फक्त नामस्मरण वगैरे करायची. मग मी यांना नेहमी म्हणायची की अहो मला अक्कलकोटला जायचंय, अक्कलकोटला जायचंय. पण कसं जायचं, कुठं जायचं ते काहीच माहित नव्हतं. मग त्यानंतर आम्ही ना 19 डिसेंबर बस आजचाच दिवस गोवा लिबरेशन डे आहे. त्या 5 वर्षाआधी आम्ही तिथे फिरायला गेलेलो कारवारला. तिथे आयलँड आहे, ते बेट आहे, म्हणजे ते बेटवर हॉटेल वगैरे आहे. मग तिथं बोट मध्ये बसून जायचं असं ठरलेलं आमचं. मग गेलेलो आणि बोट मध्ये बसलो. सगळे फॅमिली होती, काही जणांचे छोटे मुलं होते आणि एक मित्र होता त्यांचा. त्यांनी काय केलेलं, ज्या प्रवाशांसाठी सुटतात त्या बोटनी न बसवता आम्हाला जी मच्छीमारांची बोट असते त्या बोट मध्ये आम्हाला बसवलं आणि म्हणे की नाही जाऊया आपण. मग आम्हाला हेच वाटलं आता चला इथेच जायचंय, कशाला बसूया, काही विचार न करता बसलो त्या बोट मध्ये. आणि तो सुद्धा म्हणाला की माझ्या एवढ्या मोठ्या आयुष्यातला, आम्ही नेहमी मच्छीमारी करतो, 5 वाजता रात्रीच्या आम्ही समुद्रात असतो, पण माझा हा पहिला अनुभव की माझी बोट बंद पडली. आम्ही 14 ते 15 किलोमीटर आतमध्ये गेलो समुद्राच्या आणि बोट बंद पडलेली. पहिले सगळ्यांना मजाकच वाटली की होईल सुरू. पण 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाले, बोट काही सुरू होईना. मग शेवटी त्याला विचारलं काय झालेलं नेमकं. मग तो म्हणाला की मलाही समजेना माझी बोट कशी काय बंद पडली. तर आणि माझ्या जीवनातला पहिला अनुभव आहे की हा कशी बंद पडली. म्हणजे तो पण एकदम शॉक झालेला. इंजिन सुरू आहे, सगळं तो सुरू करतोय, सुरू होईना. मग सगळे जणांना म्हणजे असे घाबरायला पण लागले आणि काय होते आता नेमकं काय होणार आहे. तो तसा म्हणाला की तुम्ही घाबरू नका, मी काही पण करेल, पण तुम्हाला किनाऱ्यावर मी पोहोचवतो बरोबर, फक्त तुम्ही घाबरू नका, तुम्ही ओरडू नका. पण आम्हाला सुचेना आणि आम्ही म्हणतोय त्याला की तू आम्हाला म्हणजे जे काही लाईफ गार्ड असतील त्यांचा नंबर दे, आम्ही फोन करतो. तर समुद्राच्या आतमध्ये नेटवर्क पण नाही कोणाच्या मोबाईलला. मग आता करायचं तर करायचं काय. आणि मुलं आर्द्रता, ते पूर्ण समुद्राचं दमट वातावरण, त्याच्यामुळे सगळे कोणी वॉमिटिंग करायला लागलं, कोणी उन्हाचा त्रास व्हायला लागला. मग त्यावेळेस आम्ही पण खूप घाबरलो दोघेही जण. मग त्यावेळेस मी यांना तेच म्हटलेलं की हे बघा स्वामींना म्हणूया, इथून तार फक्त आम्हाला इथून बाहेर काढूया याच्यातून. पण जेव्हा आपण कारवारच्या बाहेर पडू तर तेव्हा आपल्या गावालाही आपण जाऊ नये, पण आपण अक्कलकोटला जाऊया. पहिला प्रवास आपला आता अक्कलकोटला राहील. इथून मला अक्कलकोटला नाही, फक्त स्वामींना म्हणा मला इथून तार आता तुझ्या अक्कलकोटला यायला. आणि खोटं नाही सांगत, कसं काय डिटेक्ट झालं आणि कसा काय फोन लागला, किनाऱ्यावर फोन लागलेला त्या लाईफ गार्डला. आणि ते पण म्हणाले की हा तुमची बोट, कोणाची बोट बंद पडलेली आहे आतमध्ये. त्यांनी पण सांगितलेलं की काय झालं बोटला. तो म्हणाला मला माहित नाही, बोट बंद पडलेली, आता करायचं तर करायचं काय. तो म्हणाला ठीक आहे तुम्ही तिथे थांबा, मी दुसरी बोट पाठवतो. तिकडनं दुसरी बोट आलेली आम्हाला घ्यायला त्या क्षणाला. आणि त्या म्हणजे आम्ही समुद्रातून या बोटमधून त्या बोटमध्ये उड्या टाकलेल्या आणि आम्ही परत आलेलो. म्हणजे तोच एक अनुभव की म्हणजे मला अक्कलकोटला. आणि तिथून 19 डिसेंबरला आम्ही घरी आलो आणि 7 जानेवारीला आम्ही अक्कलकोटला गेलो. म्हणजे आम्ही गावाला न जाता पहिले आम्ही अक्कलकोटला गेलो दर्शनाला. किती डेंजर अनुभव आहे तो, ऐकूनच अंगावर म्हणजे सगळे घाबरले होते. आणि तेव्हापासून मग त्या वर्षीपासून आम्ही अक्कलकोटला ज्यावेळेस गेलो ना, मग तेव्हाच ठरवलं की दरवर्षी आता स्वामी तुमची वारी करू. मग दरवर्षी आम्ही त्या वर्षी, आणि दुसऱ्याच वर्षी मला यतिराज पण झालेला. मग आता यतिराज झाला तेव्हापासून आम्ही दरवर्षी अक्कलकोटची वारी करतो. म्हणजे वर्षातून एकदा जानेवारी, फेब्रुवारी, कधी पण जसं जमलं, वर्ष लागलं तसं आम्ही निघून जातो. तुम्ही गोव्यातून म्हणजे येताच का? हा, गोव्यातून आम्ही अक्कलकोटला जातो. हो का. किती छान, म्हणजे जीव घेणा प्रसंग होता तो. त्यातून तो एकदम कसा काय तारला. आणि तो काही क्षणातच म्हणजे त्यांचा फोन लागला आणि तो समोरचा माणूस पण बोट पाठवायला तयार झाला. आणि सगळे आम्हाला बोलत होते की हा मार्गच नाहीये तुम्ही तिथे जायचा. जे प्रवासी जिथून जातात तिथे तुमची बोटही जर अडकली असती तर लोकांना माहित पडलं असतं की नाही बा यांची बोट अडकलेली आहे, तिथे बोट सुरू राहतात, तुम्ही एकदम आतमधल्या रस्त्याने तुम्ही चालले होते म्हणजे त्या आयलँडला. म्हणजे ते चुकीची दिशा होती का?
हा चुकीची दिशा होती आणि तो सुद्धा मग शेवटी आम्ही चिडत होतो ना त्या बोटवाल्यावर, तर तो सुद्धा म्हणाला की हे बघा तुम्ही जर मला जास्त बोलले तर मला पोहणं आहे, मी कसंही चालला जाईल पार करून समुद्र, मी इथंच टाकून जाईल म्हणे तुम्हाला सगळ्यांना. बापरे. हो म्हणजे तो पण म्हणजे तो क्षण असा होता की सगळे रडायला वगैरे लागलेले होते. आता काय होते आणि काय नाही. हा हा. मग ती हा. बोट आली का नंतर बाहेर, काय केलं मग नंतर? मग ती ती ते म्हणाले आता तुम्ही निघून जा. मग तो एक माणूस थांबलेला, मग ते काहीतरी प्रॉब्लेम झालेला तर त्याला दुसऱ्याला म्हणाला की तू घेऊन ये परत, मी तिथेच थांबतो. त्या लोकांना पोहणं असते ना, ते म्हणतात की आम्ही कसंही करून 1 महिना जरी लागला तरी आम्ही भाटा हे करत आम्ही नेऊ शकतो समुद्रातून. पण म्हणजे तो नवीन होता का बोटवाला? नाही नाही तो पण म्हणाला आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो म्हणे आम्ही वादळ असो काही असो आम्ही सकाळचे म्हणजे 12 वाजतापासून 4-4 वाजेपर्यंत आम्ही सकाळी रात्री रात्री आम्ही मच्छीमारी करतो म्हणे याच्यात म्हणे. पण आजपर्यंत माझी बोट बंद नाही पडली म्हणे आणि कशी काय बंद पडली? तो सुद्धा शॉक होता. म्हणजे चुकीच्या दिशेने कसं काय घेऊन गेला असं म्हणायचं होतं. नाही नाही, तो मच्छीमारी करायला चालला होता. चुकी यांच्या मित्रांची होती की त्यांनी ते की चला बसूया चला कमी फीज आहे इथून आपल्याला कमी पे करावं लागणार आहे म्हणून ते हा हा हा. हे हे केलेलं. पण त्या अनुभव म्हणजे त्या प्रसंगातून कठीण प्रसंगातून स्वामींनी आम्हाला तारलं आणि काय माहिती स्वामींना मला अक्कलकोटला बोलवायचंच असेल. हो, स्वामींच्या मनात हां आणि आल्याशिवाय मग तुम्ही नाही तेव्हापासून माझे बोलणार. मिस्टर पण म्हणजे हे करायला लागले की नाही. मी त्यांना तेच म्हटलं शांत राहा होईल स्वामी फक्त तुम्ही इथं म्हणा की मला अक्कलकोटला घेऊन चला तुम्ही मला अक्कलकोटला यायसाठी तरी मला इथून तारा. हा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आयुष्यामध्ये अक्कलकोटला गेला. हां अक्कलकोटला आम्ही पहिल्यांदा गेलेलो मग त्यावेळेस. हा का. खूप छान अनुभव आहे हा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 ह्या नंबरवर सकाळी 10 ते 11 ह्या वेळेत शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.